आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, अस्सलामु अलैकुम। मी अरिशा निम्रा मोहम्मद शहबाज सुभानी इयत्ता 4ची विद्यार्थिनी आहे। आज आपण इथे मराठी दिन साजरा करत आहोत। या निमित्ताने भाषणासाठी माझा विषय आहे अपयश ही यशाची पहिली पायरी। मित्रांनो, अपयश या शब्दातच यश म्हणजेच जीत हा अर्थ दडलेला आहे। जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी, आशा व निराशाचे, अपयश व यशाचे असे अनेक प्रसंग येत असतात, परंतु आपण या अपयशाचा सामना न करता आलेल्या अपयशाने खचून जातो, निराश होतो व प्रयत्न करणे सोडून देतो। खरं तर आहे की यशापेक्षा अपयश जास्त अनुभव देऊन जातो। मित्रांनो, अपयशाच्या यशाबद्दल घडवून आणण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले पाहिजे। याचे उत्तम उदाहरण चिमणीचे देता येईल। माणसाची घरे जेव्हा एखाद्या सम्मानी संकटात उद्ध्वस्त होतात तेव्हा मनुष्य या संकटात निराश होतो, मात्र चिमणी आपल्या मोडलेल्या घरट्याकडे पाहते व निराश न होता, क्षणाचा विचार न करता गवताची एक एक काडी आपल्या चोचेत घेऊन नव्या जोशाने आपले नवीन घरटे बांधते। मित्रांनो, अशी हिंमत धरायची असते, निराश व्हायचं नसतं। लक्षात ठेवा मित्रांनो, अमृत मिळालं नाही म्हणून विष प्यायचं असतं का? नाही ना। सतत प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते। शेवटी एवढेच म्हणेन, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका। कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही। शेवटपर्यंत जे पर्यंत करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते। शेवटी एवढेच म्हणेन, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिलेल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।